नमस्ते, मी रुपाली घोडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आर करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, पॉवर अँड एनर्जी. ह्या 5 अगदी बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत ज्याची आपण आता माहिती घेणार आहोत. करंट is the rate of flow of charge or flow of electrons from a voltage source. ही करंटची डेफिनेशन आहे. कुलम्ब इज द युनिट ऑफ चार्ज. कुलम्ब हे चार्जचे युनिट आहे. ॲम्पियर इज द युनिट ऑफ करंट. करंटचे युनिट किंवा एकक हे ॲम्पियर आहे. 1 ॲम्पियर इक्वल टू फ्लो ऑफ 1 कुलम्ब पर सेकंद. 1 ॲम्पियर इक्वल टू 6.28 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स पर सेकंद. The alphabet I is used to represent current. The direction of current is shown by arrow. Current. Smaller units of current are milliamperes and microamperes. करंटचे छोटे युनिट्स जे आहेत ते मिलीॲम्पियर आणि मायक्रोॲम्पियर हे असतात. 1 ॲम्पियर बरोबर 1000 मिलीॲम्पियर इक्वल टू 10⁻³ मिलीॲम्पियर. 1 ॲम्पियर इक्वल टू 10⁻6 मायक्रोॲम्पियर. हे 2 युनिट्स आपण पाहिले. आता एक एक्झाम्पल आपण सोडवून घेतोय. कन्वर्ट 12 मिलीॲम्पियर इंटू ॲम्पियर. 12 मिलीॲम्पियरचं आपल्याला ॲम्पियरमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. तर मेन बेसिक फॉर्म्युला लिहायचा. 1 ॲम्पियर इक्वल टू 10⁻³ मिलीॲम्पियर. एक्स बरोबर 12 मिलीॲम्पियर म्हणजे आपल्याला 12 मिलीॲम्पियरचे कन्व्हर्शन इथे करायचे आहे. एक्स ही क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 12 मिलीॲम्पियर इंटू 1 ॲम्पियर डिवायडेड बाय 10⁻³ असे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं आहे. 12 ॲम्पियर डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजेच 12 ॲम्पियर डिवायडेड बाय 1000 आणि ह्याचं ॲन्सर येतं म्हणजे 12 मिलीॲम्पियरचं ॲम्पियरमध्ये जेव्हा कन्व्हर्शन करतो तेव्हा एक्सचं आन्सर येतं 0.012 ॲम्पियर. दॅट इज 12 मिलीॲम्पियर इक्वल टू 0.012 ॲम्पियर. व्होल्टेज. आता आपण व्होल्टेजची डेफिनेशन पाहूयात. द डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल प्रेशर इज नोन ॲज व्होल्टेज और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स और पोटेन्शियल डिफरन्स. Volt is the unit of voltage. The alphabet V or E is used to represent voltage. Voltage. Larger units of voltage are kilovolt and megavolt. 1 kilovolt equal to 1000 equal to 10⁻³ volt. 1 megavolt equal to 10⁻6 volt. Smaller units of voltage are millivolts and microvolts. व्होल्टेजचे स्मॉल युनिट्स मिली आणि मायक्रोव्होल्ट्स असतात. 1 व्होल्ट इक्वल टू 1000 मिलीव्होल्ट इक्वल टू 10⁻³ मिलीव्होल्ट. 1 व्होल्ट इक्वल टू 10⁻6 मायक्रोव्होल्ट. इथे एक आपण एक्झाम्पल सोडूयात. कन्वर्ट 2 मिलीव्होल्ट इंटू व्होल्ट. 2 मिलीव्होल्टचे व्होल्टमध्ये कन्व्हर्शन करायचे असेल तर पहिल्यांदा बेसिक फॉर्म्युला वापरायचा. 1 व्होल्ट इक्वल टू 10⁻³ मिलीव्होल्ट. एक्स इक्वल टू 2 मिलीव्होल्ट म्हणजे एक्सची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स बरोबर 2 मिलीव्होल्ट इंटू 1 व्होल्ट डिवायडेड बाय 10⁻³ मिलीव्होल्ट. 2 व्होल्ट डिवायडेड बाय 10⁻³ व्होल्ट. 2 व्होल्ट डिवायडेड बाय 1000 म्हणजेच याचा आन्सर आला आहे 0.002 व्होल्ट. म्हणजे 2 मिलीव्होल्टचं कन्व्हर्शन आपल्याला 0.002 व्होल्ट इतके मिळते. Resistance. The opposition to the flow of current is called resistance. The unit of resistance is ohm. Resistance is denoted by letter R. Resistance. Larger units of resistance are kilo ohm and mega ohm. हे त्याचे मोठे युनिट्स आहेत. 1 किलो ओहम बरोबर 1000 ओहम इक्वल टू 10⁻³ ओहम. 1 मेगा ओहम इक्वल टू 10⁻6 ओहम. आता एक एक्झाम्पल सोडवू. एक्झाम्पल 0.272 किलो ओहम इंटू ओहम हे आपल्याला कन्व्हर्शन करायचे आहे. 1 किलो ओहम इक्वल टू 10⁻³ ओहम हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर 0.272 किलो ओहम इक्वल टू हाऊ मच. एक्स ही क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर एक्स बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 0.272 किलो ओहम इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1 किलो ओहम. 0.272 into 10⁻³ equal to 272 into 1000 divided by 1000. That is answer is 272 ohm. म्हणजेच आपल्याला 0.272 किलो ओहमचे ओहम
करण्यासाठी आलेले आन्सर आहे 272 ओहम. पॉवर. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन 1 सेकंड इज कॉल्ड पॉवर. ही पॉवरची डेफिनेशन आहे. इट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ करंट I and voltage V. It is denoted by letter P. The unit of power is watt. पॉवरचे युनिट हे वॅट आहे. पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर P बरोबर V इंटू I. वॅट इज ऑल्सो नोन ॲज वॅटेज. Power. Larger units of power are kilowatt and megawatt. 1 kilowatt equal to 1000 watt equal to 10 raised to 3 watt. 1 megawatt equal to 10 raised to 6 watt. Smaller units of power are milliwatt and microwatt. 1 watt equal to 1000 milliwatt equal to 10 raised to 3 milliwatt. 1 watt equal to 10 raised to 6 microwatt. हॉर्स पॉवर हे सुद्धा एक पॉवर मोजण्याचेच युनिट आहे. 1 HP म्हणजेच 1 हॉर्स पॉवर इक्वल टू 746 वॅट. एनर्जी. इट इज द मेजरमेंट ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक पॉवर फॉर अ गिवन टाईम. ही एनर्जीची डेफिनेशन आहे. इट्स युनिट इज जूल. जूलमध्ये एनर्जी आपण मोजतो. किलोवॅट हवर KWH इज द युनिट ॲडॉप्टेड फॉर मेजरिंग कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटीचं किती झालं आहे हे मोजण्यासाठी आपण किलोवॅट हवर हे युनिट वापरतो. म्हणजे इलेक्ट्रिक बिल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे युनिट यूज करतो. द नंबर ऑफ किलोवॅट हवर्स ऑर युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी consumed can be calculated by the product of power in kilowatts multiply by the time in hours. म्हणजेच एनर्जीचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाईम. हियर द युनिट इज किलोवॅट हवर. पॉवर इज मेजर्ड इन किलोवॅट. टाईम इज मेजर्ड इन हवर. थँक्यू सो मच. आज आपण इथे बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीची थोडक्यात ओळख करून घेतली. धन्यवाद.